मस्त संध्याकाळ झालेली आहे. मस्त इथं आमच्या मामी ना चुलीवरती भाकरी करत आहेत. आता छान असा कडक अशा हराव भाजलेल्या मस्त भाकरी. नंतर मग मी आतमध्ये बटाट्याची भाजी बनवली, मस्त भात केला आणि मामी मला आता मस्त हार पडला आहे. छान असे पापड भाजते. तर पापडाची भाजल्यावर काय चव ती सांगायलाच नको, इतकी छान. तर संध्याकाळचं बघू शकतो कसं गाव खेड्यातलं जीवन असतं. आता 7 वाजता तरी अंधार असा पडलेला आहे. तर इथं चालल्यात आता अगोदर गप्पा. मामी तिकडं भाकरी करत करत गप्पा मारतात, आम्ही पण इकडं बसलो आहे. तर छान असा व्हिडिओ काढलेला आहे, बघत राहा. तर गावाकडं आल्यावर खूप छान वाटतं. 8ला जेवण वगैरे करून भांडी वगैरे घासून असतात. सिटीत कसं असतं उशिरा जेवण आणि हे असतं, पण गावाकडलं बघू शकता कसं असतं. गोळ्या मेळ्याने बसणं, बोलणं, गप्पाची देवण घेवण इकडलं तिकडलं निघतं. तर नंतर सगळ्यांच्या गप्पा वगैरे. हे आमचे चुलत सासरे आहेत, ते बसले तिकडं माय भाकरी करतात, मामा खाटावरती बसलेत. तर आम्ही सगळे असे ना गोल हे घरून बसलो इकडे चालत. बघू शकता कसं असं वातावरण. तर हे आमची अक्का मोठ्या आहेत, मी मध्ये बसले. इकडं आमच्या छोट्या नंदबाई बसल्यात, राधाताई बसल्यात. तर म्हणलं असंच व्हिडिओ काढावं. आता हे मैफल कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. हे गावाकडलं जीवन वेगळंच असतं. तर आता मस्त आम्ही जेवण पण बाहेरच करणार आहोत. तर मला तुमचं छान असा व्हिडिओ शेअर करावा. तर कुणी कुणी असे गप्पा गोष्टी गावाकडे गेल्यावर करतं, त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. आणि गावाकडचं वातावरण हे कसं असतं तर अनुभवायला भेटतं, गावाकडं गेल्यावरच भेटतं असं मस्त गप्पा छप्पा. तर खूप छान. आता इकडलं तिकडलं चालू होतं. आमचे दाजीत मोठे अक्का आहेत ना, त्यांचे मिस्टर ते मोठे दाजी. तर चालला इकडलं तिकडलं, ते जामखेडचे आहेत. तर सांगतात आमच्याकडं इकडं असं असतं तसं असं, म्हणजे त्याच्या गावाकडले रीतिरिवाज सांगत असतात. इकडल्या तिकडं गप्पा चालल्या होत्या. तर अशा बोलत बोलत किती टाईम झाला हे काही कळलंच नाही. इकडं आमचे मामा पण बसलेले आहेत तिथं बाजवरती. तर हे आमचं पुढचं असं ना पोर्च म्हणजे असं की बारगजी म्हणतात गावाकडं, म्हणजे असं. तर कसं वाटतंय व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. आता बोलत बोलत मस्त आता भाकरी पण झालेल्या आहेत. तर माई म्हणल्या घरात जाऊन पापड घेऊन ये. आता मस्त मी पापड पण मामींकडे देऊन हारावरती भाजणार आहोत आणि जेवण पण करणार आहोत. तर छान असा व्हिडिओ बघत राहा. कोणाकोणाला आवडतं अशा गप्पा गोष्टी करायला. कोण कोण असं बाहेर गावाकडे गेल्यावरती असं मस्त आनंद लुटतं, नक्की कमेंट करून सांगा. गप्पा मारता मारता माणूस म्हणजे इकडलं तिकडं सगळंच निघतं ना आपलं, असं हे असं तसं. त्यामुळं गाव ते गावच असतं. गावाकडली फिलिंग गावाकडंच आल्यावर कळते. तर मी आता इथं गेले आहे. मस्त पापड आमच्या मामीने खूप छान असे पापड बनवले आहेत. मामी म्हणल्या तळण्यापेक्षा पापड भाजून खावा, हारातला एकच नंबर असतो. तुम्ही कुठं पण जा, पण गावाकडले सर कधीच येत नाही. आणि गावाकडलं हे चुलीवरचं जेवण माणूस हॉटेलमध्ये जाऊन जेवण करतं पैसे देऊन, पण गावाकडे इथं स्वतः आपण चुलीवरचं छान अशा भाकरी भाजी बनवतो ना, तर हॉटेलला तरी काय हॉटेलपेक्षा पण भारी वाटतं. तर गावाकडे गेल्यावर मला असं खूप आनंद वाटतो. आणि जेवण करायला तर एकच नंबर वाटतो, हॉटेलपेक्षाही भारी असं बाहेर मस्त फिलिंग येते. काय जेवण वगैरे आता मस्त करणार आहोत. आता सगळा स्वयंपाक ओके झाला आहे. आता 8 वाजेपर्यंत स्वयंपाक सगळा ओके झाला आहे आमचा. तिथं मी आता पापड घेऊन आले. मामी तर तिकडं चुली हारावरती भाजतात. तर मस्त पापड, बटाट्याची भाजी, भात आणि भाकरी. आता तुम्हाला दाखवते कसं आमच्या मामींनी बाजरीच्या भाकरी केलेल्या आहेत त्या. भाजी काय केली तर हा बटाट्याची भाजी. पाणी कसले चला की आका बसली का टाकते तुम्हाला पाणी देते प्यायला. हो जेवाय बोलवा. हे जेवायला
कोणाला तुझा व्हिडिओ आहे आका जेवाय बोलवा. त्या जेवाय हा काय केलं आज जेवायला? बटाटो भाकर पापड हा बा कसं काय जेवण आहे? भात हा प्रणव कसं लागते? तुला आवडतं व्हिडिओ मध्ये यायला ब्राईटनेस वाढलं ना मोबाईलचं. टी टाकावं लागत असतं मी बघितलं की त्याची व्हिडिओ भारी आलं का?